नमस्कार मित्रांनो. तर आज अति महत्वाचा असा विषय. आपण एका ठिकाणी जाऊन आता आज रेड मारणार आहे डायरेक्ट. कारण पत्रकार तेजस फडके साहेब जे आहेत त्यांना फोन आला होता आणि आपल्या एका ठिकाणी बोलवलेलं एका माणसाने तिथं रेड मारायची आपल्याला. कारण नेमकं काय महत्वाचा विषय तो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईनच. परंतु ही गोष्ट कितपत योग्य आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय. आणि आता आपण नावरे या गावाकडे जात आहोत. चला पाहूयात काय विषय तो. तर मित्रांनो, आता जवळपास 7:15 वाजलेले आहेत. आपण नावऱ्यामध्ये आलो होतो, पण असं समजतंय की हा विषय जो आहे तो आलेगावमध्ये पुढं पण आहे. तर आपण आता आलेगावमध्ये जाणार आहे. चला फॉलो करा. मित्रांनो, फायनली 8:30 वाजलेले आहेत आणि आपण आलेगाव पागा या ठिकाणी आलेलो आहोत. तर दादा काय सांगता तुम्ही? इथं आहे ना आलेगावमध्ये आता एक डेअरी इकडं सवेरा डेअरी नावाची, त्याच्यावरती क्लास आहे. बरं. तर तिथं काहीतरी भानगड आहे असं लोकांनी सांगितलं आपल्याला, म्हणून आपण इथं आलेलो आहे. चला आता आपण काय नेमकी भानगड आहे ते आपण पाहूयात. चला. मित्रांनो, आपण आलेगाव पागा या गावामध्ये आलो होतो आणि सवेरा डेअरीच्या वरती ज्ञानसागर क्लासेस म्हणून इथं क्लास आहेत. तर क्लासचे संचालक देखील आपल्या सोबत आहेत. तर पंकज आवटी सर, काय सांगाल? मुलं जे आहेत, आता 10वीची एक्झाम चालू आहे, मुलं रात्रंदिवस तुम्ही इथं थांबून त्यांच्याकडनं अभ्यास करून घेताय. तर ही भानगड जी आहे ती काही लोक म्हणतात आहे की मुलांना जास्त प्रेशर येतोय किंवा काय, तर काय सांगाल याविषयी? सर, आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ही मुलं जर आत्ता जागली तर यांना भविष्यात जागायची वेळ येणार नाही. हे स्पर्धेचं युग आहे. ह्या स्पर्धेच्या युगात जर टिकून राहायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही. आणि आत्ता रात्रीचं जितकं जागतील तितकं पुढं भविष्यात यांचं भविष्य उज्ज्वल राहील, तिथं यांच्या आयुष्यात अंधार होणार नाही. त्याच्यामुळं आज ही गोष्ट आम्ही शिक्षक आहे तर हे आमचं कर्तव्य राहतं की बाबा आपला विद्यार्थी कुठं कमी पडतोय तिथं आपण प्रॉपरलीच फोकस करून गोष्टी, त्या उणिवा ज्या आहे, ड्रॉबॅक ज्या आहेत, त्या आपण भरून काढले पाहिजे. त्याच्यामुळे सगळा हा खटाटोप आहे. बर, काय सांगाल आता सध्या कशी तयारी मुलांची सुरू आहे? आता मुलांची तयारी, 10वीचे बोर्डाचे पेपर चालू आहेत. सकाळचं रुटीन जे असतं, मुलं क्लासला येतात. पण त्यानंतर आता तुम्ही पाहता सगळे पालकही सुजान वर्ग आहे सगळा. तुमच्याही लक्षात येतं की बाबा क्लास आहे किंवा क्लासवाल्यांचं काम जे आहे ते लिमिटेड राहतंय सर, की बाबा क्लासचं एक टायमिंग आहे. त्याच्यानंतर समजा संध्याकाळी 5-5:30च्या पुढं मुलं घरी ज्यावेळेस जातात त्यावेळेस तुम्ही आता पाहताय की बाबा सोशल मीडियाचा गैरवापर होतोय, की त्या माध्यमातून जे पुढचे 5 तास आहेत की जे प्रोडक्टिव्ह होऊ शकतात, की बाबा समजा 6 ते 10च्या कालावधी दरम्यानचा हा जो पिरियड आहे हा प्रोडक्टिव्ह होऊ शकतो. ह्या दरम्यान आमचं एकच टार्गेट ह्या वेळेस असं आहे पेपरच्या वेळेस की बाबा ह्यांना मोबाईल नाही दिसला पाहिजे आणि हे इथं येऊन ह्यांचा सेल्फ स्टडी चालला पाहिजे, की जेणेकरून हे 5 तासही प्रोडक्टिव्ह राहतील आणि त्या माध्यमातून ह्यांना पुढचे जे पेपर आहेत तेही सोपे जातील. मुलं देखील, विद्यार्थी देखील आपल्या सोबत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. निरंजन शरद रासकर. बरं, काय सांगाल आता हे रात्रीचं देखील तुम्ही स्टडी करता या ठिकाणी, 10वीची एक्झाम येते समोर, कसं शिकवलं जाते क्लासमध्ये आणि एकंदरीत आता जो काही स्टडी होतो तर रात्रीचा स्टडी व्यवस्थित होतोय का, काय सांगशील? आता जर माझा अनुभव सांगायचा जर झाला तर मला या शिक्षकांकडेच तास लावायचा होता, ज्ञानसागर क्लासेसकडे. अनेक शिक्षक आले होते आमच्या घरी की चांगलं चांगलं सांगितलं क्लासबद्दल की आमच्याकडेच लावा. पण मला ज्ञानसागर क्लासेसमध्येच क्लास लावायचे होते. हे कधी आमच्या घरी कुणाच्या आले नाही किंवा कधी फोनही केला नाही की तुम्ही या म्हणूनच. परत यांनी कधी जबरदस्ती कुणाला केली नाही की याच बाबा आमच्याकडं, आमचा क्लास चांगला आहे. मी माझ्या स्वेच्छेने यांच्याकडे गेलो.
यांच्याकडे क्लासमध्ये जाताना मला खूपच आनंद वाटला की खूप सगळे शिक्षक खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. प्रत्येक शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवतो व शिक्षणाशिवायही आपल्या जीवनामध्ये कसं आपण पुढे जाऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन करतात. आता वर्षभर स्टेप वाईज म्हणजे टॉपिक वाईज टेस्ट चालूच असतात, पण डिसेंबर नंतर जेव्हा परीक्षा जवळ आलती तेव्हा डिसेंबर नंतर आमचे फुल पोर्शनचे पेपर सुरू केले. एका विषयाचं 7 टेस्ट जवळपास घेतल्या. प्रत्येक विषयाचा आमच्याकडून चांगला अभ्यास करून घेतला. यामुळे आम्हाला फायदा असा झाला की बोर्डाचे जे पेपर आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला गेले, खूप सोपे गेले आणि आम्ही नक्कीच खूप चांगले पेपरही लिहिले. सर्वांनी आम्हाला चांगलंच मार्गदर्शन केलं. बाकी काय नाही आणि या जीवनात मला नक्कीच या क्लासमुळे फायदा होईल. विद्यार्थिनी देखील आपल्या सोबत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. अवंतिका रवींद्र वागचौरे. काय सांगशील आता ज्ञानसागर क्लासेसमध्ये तू क्लासेस केलेले आहेत, कसं शिकवलं जाते, एकंदरीत कशी एक तयारी जी आहे ती कशी करून घेतली जाते? सर्वप्रथम माझे जे मोठे भाऊ बहीण होते ते सुद्धा इथे क्लासला होते. हे जे सर्व शिक्षक आहेत ते इतके प्रामाणिक आहेत की त्यांना सूट किंवा कोणत्या माईकची गरज लागत नाही शिकवण्यासाठी. जे बाकीच्या क्लासमध्ये परीक्षा चालू होण्याच्या आधीच जे क्लास बंद केले गेले ते आमची परीक्षा अजून चालू आहे आणि परीक्षा संपतोपर्यंतही पेपर व क्लास चालू राहणार आहे. आणि जे प्रॉपर प्रेझेंटेशन असतं पेपरमध्ये कसं प्रेझेंट करायचं ते सर्व आम्हाला या क्लासमध्ये शिकवलं गेलं. 3 महिन्यापूर्वीपासूनच आम्हाला आमच्या टेस्ट सिरीज वगैरे सर्व चालू केले गेले. ज्या विषयात आम्हाला भीती वाटत होती त्या विषयाच्या टेस्ट सिरीजमधून आमचे विषय ते कवर करून घेतले गेले आणि बाकीचे जे सर्व आमचे शिक्षक होते त्यांनी आमच्यासोबत खूप स्ट्रगल केलं. तर काय सांगशील आता एकंदरीत आत्तापर्यंत जे पेपर झाले ते पेपरमध्ये सरांनी शिकवलेलं काही आलं का? हो, सरांनी शिकवलेलं बरंचसं आलं होतं आणि पेपर आम्हाला टेस्ट सिरीजमुळं आमचे पेपर खूप सोपे अशा प्रकारे गेले. त्याच्यामुळं आम्ही आउट ऑफ पेपर लिहून आलो. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझे नाव श्रेया कल्याण वागचौरे. तर ह्या विद्यार्थ्यांनी सर्व काही सांगितलंच आहे. मी शेवटी एवढंच सांगते की हा आमचा क्लास नाही तर कुटुंब आहे. आम्ही क्लासला येताना आमच्या पालकांना कसलीच प्रकारे काळजी वाटत नाही, कारण या शिक्षकांवरती या क्लासवरती पूर्णपणे त्यांचा विश्वास आहे. आम्हाला या शिक्षकांनी या क्लासनी शेवटपर्यंत साथ दिली. तर अजून देखील काही विद्यार्थी आपल्यासोबत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव सई उमेश शिंदे आणि मला या क्लासबद्दल शिरूर कट्ट्यामार्फत कळालं की ज्ञानसागर क्लास असा आहे. तर नंतर मी क्लास लावणार होते ज्ञानसागरकडे, पण इतर काही क्लासवाले सुद्धा होते की तुम्ही आमच्याकडे क्लासला या किंवा ॲडव्हान्स फी देणारे किंवा असं काही आकर्षित काही गोष्टी दाखवणारे सुद्धा होते किंवा पॅम्पलेट वाटणे असं काही होते. पण या क्लासला पॅम्पलेट वाटणे किंवा आकर्षित गोष्टी किंवा सूट बूट दाखवणे याची काही गरज पडली नाही, कारण की क्लास तेवढा स्ट्रॉंग आहे. आणि आमच्या क्लासचं रुटीन म्हणजे पहाटे 4 पासून आमचं लेक्चर चालू होतात. पहाटे 4 ते 6 आमचे लेक्चर होतात. सेल्फ स्टडी करून घेतला जातो. नंतर आम्ही 7 ते 10 या वेळेत क्लासला येतो. नंतर शाळाची वेळ 10 ते 5 अशी असते. नंतर पुन्हा क्लासमध्ये येतो आम्ही आणि तिथं वीकली टेस्ट आमच्या घेतल्या जातात. त्यामुळे आमचा सराव होतो, इतर विषयांचा होतो. जे विषय आम्हाला शिकवतात त्याविषयी इतर लँग्वेजचे सुद्धा आमच्याकडून विषय परफेक्ट करून घेतले जातात. नंतर शिक्षकांना वाटायला लागलं की आपला वेळ मोबाईल किंवा TV यात जात आहे, तर नंतर आमचं रात्रीसुद्धा लेक्चर चालू करण्यात आले. मग आम्ही 7 ते 10 वाजेपर्यंत सरांसोबत बसून सेल्फ स्टडी करत आलो आहोत. नंतर घरी गेल्यावर 10 ते 12 आम्ही अभ्यास करतो आणि यामुळे आम्हाला खूप चांगला रात्रीचा अभ्यास केल्यामुळं एकदम शांत वातावरणात चांगला अभ्यास केल्यामुळे आमच्या चांगलं लक्षात राहते आणि पेपर सुद्धा एकदम बेस्ट जातात. आणि आता हा संध्याकाळी अभ्यासाचा जो टाइम आहे तो कसा आहे? तो आम्ही 6 वाजता आलो ना तर आम्ही आमच्या मनाने सेल्फ स्टडी करतो किंवा सर आम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतात की ते बोर्ड एक्झामला येऊ शकतात, तर त्याचा आम्ही इथे अभ्यास करतो रात्रीचा 10 वाजेपर्यंत. हो, 10 वाजेपर्यंत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. श्रेयश कल्याण वागचौरे. काय सांगशील आता श्रेयस, आपल्या ज्ञानसागर क्लासेसमध्ये कशी तयारी करून घेतली जाते? मी एवढं काही सांगणार नाही, पण आले 100 गेले 100, ज्ञानसागर 1 नंबर. ज्ञानसागर क्लासेसचा संपूर्ण स्टाफ आपल्या सोबत आहे. आपण पंकज आवटे सरांसोबत बातचीत तर केलीच, आपल्यासोबत इंग्लिश या विषयाचे औचित्य सर देखील उपस्थित आहेत. सर काय सांगाल, मुलांची तयारी कशी सुरू आहे? मुलांची तयारी म्हणजे 15 एप्रिलला मी समर व्हॅकेशनचे क्लासेस चालू केले तेव्हापासून तर
आज तागायतपर्यंत, आणि मला वाटतं 18 मार्चला शेवटचा पेपर आहे. तोपर्यंत आमची जी असणारी तयारी ती अशीच कंटिन्युअसली चालू राहणार आहे. पहिली गोष्ट, आमचं जे शेड्यूल असायचं 15 जूनपासूनचं, तर आम्ही सकाळी 6:15ला मुलं क्लासेसवरती बोलवायचो. 6:15 ते 10:30पर्यंत मुलांचे आम्ही क्लासेस घ्यायचो. त्याच्यानंतर 10:30ला मुलं शाळेमध्ये यायचे, आणि 10:30 नंतर आम्ही काय करायचो, 10:30 नंतर शाळेत आल्यानंतर परत 5 वाजता मुलं घरी जायचे. घरी गेल्यानंतर आमचा 6 वाजता परत ऑनलाईन क्लास असायचा. तर आमच्याकडे 7 टीचर आहेत एकूण. तर त्या 7 टीचरमध्ये आम्ही शेड्यूल असं बनवलेलं आहे की एक तास काय करायचे, 3 शिक्षकांनी घ्यायचे, की दुसऱ्या दिवशी परत 3 शिक्षकांनी घ्यायचे. अशा प्रकारचं आम्ही शेड्यूल बनवलेलं आहे. मुळे आम्ही विद्यार्थी जे आहे ते होल इयर आम्ही इतके त्या स्टडीच्या ह्याच्यामध्ये बिझी ठेवले की विद्यार्थ्यांनी फक्त फोकस स्टडीवरती केला. आणि त्याच्यामुळे आता ते पेपरला सामोरं जात असताना पेपर झाल्यावरती आमच्याकडे येतात ते, आणि आम्हाला सांगतात की इतके त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो की ते सगळे म्हणतात की सर पेपर इतका सोपा जातोय. याचं कारण असं आहे की आम्ही केलेला स्ट्रगल आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेला जो काय स्टडी, याचा सगळ्यात एकत्रीकरण जर आपण करायला गेलो तर त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी त्यांना पेपरमध्ये लिखाणाच्या माध्यमातून दिसत आहे. आता आपल्या जे काही क्लासेसच्या ब्रँचेस आहेत त्या कुठं कुठं आहेत, ॲडमिशन आता नवीन प्रोसेस कधी सुरू होईल, काय सांगाल? आमच्या शाखा नावरे या ठिकाणी आहे, त्याचबरोबर आलेगाव पागा या ठिकाणी आहे, आणि त्याचबरोबर बाबुराव नगर शिरूर या ठिकाणी आम्ही आमच्या क्लासेसची शाखा चालवतो. बाबुराव नगरमध्ये ऑक्सफर्ड लायब्ररी म्हणून आहे. त्या ऑक्सफर्ड लायब्ररीच्या बरोबर पाठीमागच्या साईडलाच एकदम ऑक्सफर्ड लायब्ररीला लागूनच आमची शिरूरची शाखा आहे. सर काय सांगाल, आता नवीन ॲडमिशन जे आहे ते कधीपासून सुरू होतील? नवीन ॲडमिशनच्या संदर्भात जर विचार करायला गेलं तर आम्हाला गेले महिनाभरापासूनच पालकांचे कॉल आहेत की जे विद्यार्थी आता 9वीमध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचे महिनाभरापासून आमच्या सगळ्या स्टाफला फोन आहे की तुम्ही नेक्स्ट बॅच आहे व्हॅकेशनची ते कधी स्टार्ट करणार आहे. तर आमचा मानस आहे की येत्या 15 एप्रिलपासून आम्ही नवीन बॅच चालू करणार आहोत. आपल्यासोबत आलेगाव पागा येथील आशिष वागचौरे सर देखील आहेत, जे की ज्ञानसागर क्लासेसचा देखील स्टाफचा एक भाग आहेत. सर काय सांगाल या क्लासविषयी? तर काय झालं की या क्लासचं म्हणजे काही पहिल्यांदा प्लॅनिंग नव्हतं काहीच की क्लास चालू करायचे आलेगावमध्ये किंवा काही, पण पाठीमागच्या उन्हाळ्याचा जर आपण विचार केला तर आपण बघितलं होतं की ऊन किती तीव्र प्रमाणात होतं. मग त्यानंतर काय झालं की मग आम्ही विचार केला की गावातली काही पालक मंडळी होती किंवा काय होती की क्लासविषयी विचार केला तर मग मुलं बाहेर जायची, म्हणजे नावऱ्याला असेल किंवा अजून कुठं पारगाव वगैरे या ठिकाणी जायची मुलं. मग गावातच आपल्याला काय चालू करता येईल का हा विचार आम्ही केला. मग त्यावेळेस मग आम्ही ज्ञानसागर क्लासेसच्या सर्व टीमसोबत बोललो की बाबा आपल्याला आलेगावमध्ये शाखा चालू करता येईल का, केल्याच्या नंतर आपल्याला त्या पद्धतीने वेळ देता येईल का. मग आम्ही इथं शाखा चालू करायचा निर्णय घेतला. मग त्यानंतर मग काही मुलं आणि पालक स्वतः आम्हाला भेटायला आले, आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा क्लास चालू केला. आणि आता तुम्ही बघताय तुम्ही मुलाखती घेतल्या की आता ती मुलांच्या मुलाखतमधूनच तुम्हाला दिसतंय की आम्ही वर्षभर कसं प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आम्ही त्यांना बोललो होतो की आमच्याकडे हे होणार आहे ती प्रत्येक गोष्ट आम्ही केलेली आहे. म्हणजे ती फार विकली टेस्ट पासून तर बॅच अँड टेस्ट सिरीज पर्यंत आम्ही सर्व घेतलेलं आहे. त्यामुळे मुलांचं आम्ही ॲक्च्युअल प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला या गावात अजून आणखी असाच प्रतिसाद दरवर्षी भेटणार आहे. म्हणजे आम्हाला कोणत्याही पालकाच्या घरी जायची गरज नाही, कोणत्या मुलांना काही बोलायची गरज नाही, कोणाचे पाय धरायची गरज नाही. आम्ही फक्त आमच्या निर्णयावर, आणि ही जी मुलं सांगतात की आमचं क्लासमध्ये नेमकं काय झालेलं आहे, क्लासने काय केलेलं आहे आमच्यासाठी, हेच आमची मार्केटिंग आहे खरी. तर सरांचा खाली नंबर येतोय, क्लासचा नंबर येतोय. जर तुम्हीही इच्छुक असाल तर त्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क करा. आणि तुम्हाला ज्ञानसागर क्लासेसची हे जे काही अभ्यास करून घेण्याची भानगड आहे ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.